टेस्लाचे सीईओ आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे मालक एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा अमेरिकेतले अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्यावर निशाणा साधलाय. एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा सोरोस यांच्यावर टीका केली आहे. सोरोसद्वारे हमास या दहशतवादी गटाला कथितपणे समर्थन देणाऱ्या एनजीओला 15 दशलक्ष डॉलर्सची देणगी दिल्यानंतर एलॉन मस्क यांनी सोरोसचा निषेध केलाय. याआधी भारतीय जनता पार्टीनं सोरोसवर काँग्रेसच्या नेत्यांशी संबंध जोडत परदेशी हस्तक्षेपाचे आरोप सुद्धा केलेले आहेत. भाजपनं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर अब्जाधीशांनी निधी पुरवलेल्या संस्थांशी संबंध असल्याचा आरोप केलेला होता. या अशा संस्था आहेत ज्यांनी काश्मीरसारख्या मुद्द्यांवर भारतविरोधी भूमिका सुद्धा घेतलेली आहे. मात्र काँग्रेसनं हे आरोप ठामपणे फेटाळून लावले. याशिवाय सोरोसला अदानी समूहाभोवतीच्या वादांशी सुद्धा जोडलं गेलेलं आहे, ज्यात हा दावा करण्यात आलेला होता की सोरोसनं वित्त पुरवठा केलेल्या संस्था या ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट म्हणजे OCRP मध्ये सुद्धा सहभागी होत्या. ज्या जॉर्ज सोरोस यांच्याबद्दल सातत्यानं गेले काही महिने बोललं जात आहे, हे जॉर्ज सोरोस नेमके आहे तरी कोण पाहूया. जॉर्ज सोरोस यांनी लंडनमध्ये पोर्टर आणि वेटर म्हणून सुद्धा आपल्या सुरुवातीच्या कालखंडात काम केलंय. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधनं त्यांनी पदवी प्राप्त केली आहे. वयाच्या 26व्या वर्षी सोरोस यांनी अमेरिकेमध्ये स्थलांतर केलं. न्यूयॉर्कमध्ये गुंतवणुकीशी संबंधित अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलं. 1993 मध्ये सोरोस फंड मॅनेजमेंट या कंपनीची जॉर्ज सोरोस यांनी स्थापना केली. कंपनीच्या स्थापनेनंतर सोरोस यांची स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक पाहायला मिळाली. गुंतवणुकीद्वारे अवघ्या 6 वर्षात सोरोस कोट्याधीश बनले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.